मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश मात्र नोकरी बघून आता खूप थकून आलेला असतो आणि त्याला येताना मात्र ओवी बघते. त्यामुळे ती जोरजोरात आईला आवाज देऊ लागते, "आई बघ ना, बाबा आले आहे." तेवढ्यात जानकी बाहेर येईपर्यंत ओवी मात्र ऋषिकेशला खूप प्रश्न विचारू लागते. "बाबा, आणली का तुम्ही माझ्यासाठी काजू कतली?" तेव्हा मात्र ऋषिकेश तिला म्हणतो, "नाही बाळा, पण मी उद्या नक्की आणेल." आणि तेवढ्यात तिथे जानकी पोचते. त्यामुळे जानकी पुन्हा ओवीला ओरडते, "तुला सांगितलं ना, तू बाबांकडे सारखे हट्ट करू नको." इकडे मात्र नाराज झालेली ओवी तिथे शांत उभी राहते. त्यानंतर आता ऋषिकेशची अवस्था फारच वाईट झालेली असते. त्याच्या कपड्यांना माती लागलेली असते. त्याचे शर्ट वगैरे फाटलेले असतात. त्यामुळे आता जानकीला फार काळजी वाटू लागते. इकडे मात्र जानकी ओवीला सांगते, "जा पळत लवकर बाबांसाठी पाणी घेऊन ये." त्यावर मात्र ओवी पाणी आणून देते आणि नंतर ती बाबांना सॉरी म्हणते, की "बाबा, मला खरंच काजू कतली वगैरे नको आहे." आणि तेव्हा मात्र आता ऋषिकेश जानकी तिला काय बोलणार त्या अगोदरच जानकी म्हणते, "हा पाण्याचा ग्लास घेऊन तू आत जा आणि आतच थांब." इकडे मात्र आता अनेक प्रश्न जानकीच्या मनात असतात. त्यामुळे ती प्रश्न विचारू लागते. तेवढ्यातच ऋषिकेश म्हणतो, "मी जरा तोंड हातपाय धुवून आलो." असं म्हणून तो आपली चप्पल काढतो आणि तोंड हातपाय धुवायला जातो. इकडे मात्र त्याच्या चप्पलला सुद्धा खूप माती लागलेली असते. हे बघून मात्र आता जानकीचा संशय अजूनच वाढतो. दुसरीकडे रणदिवे कुटुंबामध्ये इकडे ऐश्वर्या आणि सारंग मात्र जानकी आणि ऋषिकेशची रूम मागायला सुमित्राकडे आलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या पुढे बोलणार की जानकी आणि ऋषिकेश दादांची रूम जी रिकामी आहे ना, ती रूम मात्र आणि तिचं अर्धवटच बोलणं सुमित्रा तोडते आणि ती म्हणते, "हो, ती रूम मी अवंतिका आणि सौमित्राला द्यावी हीच तुझी इच्छा आहे ना? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ." हे ऐकल्यावर मात्र आता सारंग आणि ऐश्वर्याच्या खूपच मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्याला मात्र आता प्रचंड संताप येतो, परंतु ती सुमित्रासमोर काही बोलत नाही. इकडे मात्र सुमित्रा म्हणते, "हो अगं, माझ्याही तेच मनात होतं आणि तेच तुझ्याही मनात आहे. हे बघून मला फारच छान वाटलं बरं का." असं म्हटल्यावर आता ऐश्वर्या पुढे काहीच बोलू शकत नाही. तेवढ्यात तिथे मात्र ऐश्वर्याच्या खांद्यावर अवंतिका हात ठेवते आणि ती म्हणते, "काय झालं गं?" तर तेव्हा आता ऐश्वर्या काहीच उत्तर देत नाही. इकडे सुमित्रा म्हणते, "झालं का सगळं सामान लावून?" तर तेव्हा अवंतिका म्हणते, "हो आई, सगळं सामान लावून झालं आहे." इकडे आता सुमित्रा सारंगला म्हणते, "सारंग, चल तू माझ्यासोबत. जरा नानांची औषधं संपले आहे आणि अजूनही बरीच कामं आहे." असं म्हणून ती सारंगला तिथून घेऊन जाते. दुसरीकडे सारंग आणि सुमित्रा निघून गेल्यावर आता अवंतिका मात्र ऐश्वर्याला म्हणते, "काय गं, मेकअप तर खरं तू खूप केला आहे, पण तरीसुद्धा तुझ्या चेहऱ्याचा रंग उडालेला आहे. मी इथं अवंतिका आहे आणि मी असेपर्यंत तुझी ही रूम बघ भेटण्याची जी काही स्वप्न आहे ना, तुला जी काही रूम पाहिजे होती ना, ती काही मिळणार नाही. त्यामुळे ते स्वप्न आता तू सोडून दे. मी अवंतिका आहे, जानकी वहिनी नाही, हे विसरायचं नाही. तू जे नाटकं केले ना त्यांच्यासोबत, ते माझ्यासोबत चालणार नाही आणि मी तुझं काही नाटकं सहन पण करणार नाही. तुला सांभाळूनही घेणार नाही. त्यामुळे तसा तू विचारसुद्धा करू नको. आता तुझी गाठ माझ्याशी आहे." असं मात्र अवंतिका ऐश्वर्याला सुनावते. दुसरीकडे मात्र ऐश्वर्याला तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे ती म्हणते, "इथे ती जानकी 10 वर्ष हे घर सांभाळत होती. तिला मी बाहेर काढलं तर तू काय चीज आहे?" तेव्हा मात्र अवंतिका अजून चिडते. परंतु ऐश्वर्या म्हणते, "आली आहे ना 4 दिवस पाहुणे म्हणून राहायचं आणि तिकडं जायचं. आपलं तू तिकडं घर आहे ना मुंबईला, तिकडे ते सांभाळत बसायचं आणि तिकडं राज्य करायचं. त्यामुळे निघायचं बघा. इथं राहायचं नाही." तेवढ्यात मात्र अवंतिका काय बोलणार तर मागून मात्र आवाज येतो, "ते आम्ही ठरवू." आणि इतक्यात मात्र आता ऐश्वर्या मागे वळून बघते तर तिथे सौमित्र आलेला असतो. सौमित्र मात्र आता ऐश्वर्याला खूपच सुनावतो, "ते आम्ही ठरवू की आम्ही इथे राहायचं की नाही राहायचं. ते तू सांगायची गरज नाही आणि हे आमचंही घर आहे आणि जोपर्यंत इथे दादा-वहिनी परत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार नाही." आता मात्र अवंतिकालाही ऋषिकेशचं घरी आणण्याचा निर्णय मात्र हवा असतो, परंतु सौमित्रने जे काही ऐश्वर्याला बोललेलं असतं ते मात्र तिला पटलेलं नसतं. त्यामुळे आता सौमित्र म्हणतो, "चल अवंतिका." आणि इकडे ऐश्वर्याला दोघेही सुनावून मात्र आपल्या रूममध्ये निघून जातात आणि ऐश्वर्या मात्र तिथेच तशी विचार करत उभी असते. दुसरीकडे अवंतिका सौमित्राच्या मागे आल्यावर ती म्हणते, "सौमित्र, तू आता खरंच काय बोलला खाली? आपण दादा-वहिनी येईपर्यंत इथे थांबणार आहोत." तर तेव्हा मात्र
सौमित्र म्हणतो, "हो." तर तेव्हा अवंतिका म्हणते, "अरे कसं शक्य आहे? आपण इथे नाही थांबू शकत आणि दादांचा राग तर तू बघितला ना आता ते किती रागवलेले आहे. मला नाही वाटत त्यांचा लवकर सगळा राग हा कमी होईल आणि आपण फक्त जानकी वहिनींनी समजावलं म्हणून इथं आलो आहे ना." तर तेव्हा सौमित्र म्हणतो, "हो, पण तिच्या विश्वासासाठीच आपण इथं आलो आहे आणि आपण इथे थांबणार आहोत. थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे. अवंतिका, तुला ॲडजस्ट करावं लागेल." परंतु अवंतिका म्हणते, "मला बाकी काही नाही, पण त्या ऐश्वर्याला बघितलं ना, तरी पण माझा संताप होतो. मी तिला सहन करू शकत नाही." तरी पण सौमित्र मात्र तिची समजूत काढतो आणि आपल्याला इथे थोडे दिवस राहावं लागेल, हे तिला समजावतो. दुसरीकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी जेवायला बसलेले असतात. तेव्हा ऋषिकेश नमस्कार करतो आणि जेवायला सुरुवात करणार. इकडे मात्र जेवण वाढताना जानकी त्याच्याकडे बघू लागते आणि तिची नजर मात्र आता ऋषिकेशला टेन्शन देते. त्यामुळे तो म्हणतो, "अगं मला डाळ तर वाढ." तर तेव्हा ती म्हणते, "पण मग आधी जेवायला सुरुवात तर करा." आणि जेवायला सुरुवात करायच्या आधी तो म्हणतो, "छान झालं आहे जेवण." मग ती म्हणते, "छान झालं आहे, पण तुम्ही जेवलात कुठं अजून?" असं म्हटल्यावर आता ऋषिकेश पुन्हा तिच्याकडे बघू लागतो. इकडे जानकी म्हणते, "खरं सांगा मला, मला फार टेन्शन येतं आहे. तुम्ही नक्की नोकरी शोधायला गेला होतात ना?" तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "आता मी नोकरी शोधणं हे सोडून दिलं आहे." त्यामुळे जानकीला प्रचंड धक्का बसतो आणि त्यावर आता ऋषिकेश सांगतो, की ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांनी गावामध्ये सगळ्यांकडे अफवा पसरवली आहे, की तू प्रॉपर्टीसाठी नानांना जिन्यावरून ढकलून दिलं आणि दुसरं म्हणजे मला जर कोणी काम दिलं तर सयाजी काका त्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे आता मला काम मिळणं हे फार अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे आता जानकी म्हणते, "पण आपण तर आता बाहेर निघालेलो आहे ना, मग आपल्याला ते आता सुखाने जगून का देत नाही?" तर त्यावर ऋषिकेश म्हणतो, "जाऊ दे, त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. पण मात्र आता मी एक निर्णय घेतलेला आहे. कुस्तीचा इथे सामना आहे 2 दिवसामध्ये आणि त्याची प्रॅक्टिस मी करतो आहे." तेव्हा मात्र ती सांगू लागते, "पण कशासाठी?" तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "माझ्या ओवीसाठी. माझ्या ओवीसाठी मला हे करायचं आहे आणि तुला माहीत नाही की मी लहानपणी किती बक्षिसं जिंकलो आहे." तेव्हा ती म्हणते, "हो, मला सगळं मान्य आहे. पण आता तुमच्या प्रॅक्टिसला 15 वर्षाचा गॅप झालेला आहे. त्यामुळे तुम्ही कसं करू शकाल?" परंतु तरीही ऋषिकेश म्हणतो, "मला माझ्या ओवीसाठी हे करणंच आहे. मला बाप म्हणून माझी सगळी कर्तव्य पार पाडायची आहे." असं म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी येतात. तेवढ्यात मात्र ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना घास भरवतात आणि जानकी मात्र ऋषिकेशला ऑल द बेस्ट बोलते. दुसरीकडे संतापलेली ऐश्वर्या रूममध्ये येऊन सारंगबरोबर प्रचंड भांडू लागते. तिथं मात्र आजी उभी असते आणि आता तो सांगू लागतो, "किती झालं तरी तो माझा दादा आहे." आणि एवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते, "मला तर खरंच त्यांचं म्हणणं पटतं आहे. बाकीचं जरी मला म्हणणं पटलं नाही ना, तर त्यांचं एक म्हणणं अगदी खरं आहे, की तुम्ही कधी तुमचं मत देऊच शकत नाही. तुम्हाला तुमचं स्वतःचं असं मत नाहीच आहे का? दादा आहे म्हणून काय झालं? उद्या जर त्यांनी प्रॉपर्टी मागितली तर ती पण तुम्ही देणार का?" तर तेव्हा सारंग म्हणतो, "हो, देईन मी, कारण तो माझा भाऊ आहे." तर तेव्हा आजीमध्ये बोलते. त्यामुळे आता आजीच्या अंगावर ऐश्वर्या धावून जाते आणि ती म्हणते, "तुम्ही कशाला मध्ये बोलता आहे नवरा-बायकोंच्या मध्ये? अजिबात मध्ये बोलायची गरज नाही. जरा शांत बसा तुम्ही." आणि हे ऐकल्यावर आता सारंग प्रचंड चिडतो आणि जोरात ऐश्वर्या म्हणून ओरडतो. त्यानंतरही मात्र तो म्हणतो, की "गरज नाही आपल्याला त्या रूमची. ही रूम बघा किती सुंदर आहे आणि तुम्हाला हवी तशी आपण ती पुन्हा डेकोरेट करून घेऊ. पण आता हा विषय इथेच संपला आणि माझ्या भावासाठी मी एवढं करूच शकतो." त्यामुळे आता तो तिथनं बाहेर पडतो. इकडे मात्र तो बाहेर पडल्यावर आता ऐश्वर्याचा अजूनच संताप होतो आणि आजी मात्र तिला समजावून सांगते, की "अगं तुम्हाला तरी आता रूम वगैरे आहे. आमच्या वेळेस तर एवढीशी जागा होती आणि त्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करायचो." आता मात्र ऐश्वर्या सारंगही बाहेर पडलेला असतो, त्यामुळे आजीचाही अपमान करते, की "चला इथनं बाहेर जा, गर्दी कमी करा." तेव्हा आजी म्हणते, "मग काय तुम्हाला रूममधनं बाहेर काढतेय का?" तर ती म्हणते, "हो, जावा आता बाहेर. इथं थांबायची गरज नाही." आणि असं म्हणून आजीला बाहेर काढून देते आणि दरवाजा लावून घेते. दुसरीकडे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशचे पाय दाबून देते आणि तेवढ्यातच आता ऋषिकेश पण तिचे पाय दाबून देते. तेव्हा जानकी म्हणते, "आम्हाला सवय आहे हो, आम्हाला घरातल्या कामाचं एवढं काही नाही." तरी पण तो म्हणतो, "असं नाही, घरातलं काम आहे म्हणून काय झालं? तुम्ही पण खूप दमतात." त्यानंतर मात्र दोघेही बोलत असतात आणि आता सामन्यासाठी मी इथल्या जवळच्या मैदानावर जाणार आहे. उगाच वस्तादांकडे गेलो तर फार येण्या-जाण्याचे पैसे लागतील. तेव्हा मात्र
जानकी म्हणते, पैसे लागू देत. ते मैदान फारच अगदी खडबडीत आहे. तिथे सामना करणं शक्य नाही आणि तुम्हाला दुखापत पण होईल. पैसे गेले तर जाऊ द्या, पण तुम्ही तिकडे वस्त्रदान करेच जायचं आहे. तर तेव्हा मात्र आता जानकीनी सांगितल्यामुळे ऋषिकेश मात्र तिचं म्हणणं टाळू शकत नाही. दुसरीकडे आता ओवीची झोप मोडते आणि ओवी पुन्हा म्हणते, "आई, मला इथं फार गरम होत आहे गं. मला खरंच नाही झोप येते इथे. माझी पाठ पण खूप दुखते आहे." तेव्हा मात्र जानकी तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते, "ये, मी तुला पुन्हा मांडीवर झोपवते." तरी ती म्हणते, "नाही, मला झोप येत नाही." आणि तेवढ्यात मात्र ती म्हणते, "तुला एसी आणि फॅनची कमतरता भासते आहे ना, चल मग मी तुला अशा ठिकाणी झोपायला नेते ना, की तुला ह्याची कमतरताच भासणार नाही." असं म्हणून ती मात्र आता ओवीला आणि ऋषिकेशला घेऊन बाहेर अंगणात झोपायला जाते आणि हे बघून मात्र आता ओवी फार खुश होते, कारण एकदम थंडगार हवा सुटलेली असते. इकडे मात्र जानकी तिला समजावते, "बघ, अगदी तुझ्या एसीपेक्षा गारगार हवा आहे की नाही इथं? कसं छान वाटतं आहे. आणि तुझ्या रूममध्ये तर इथे स्टिकर आहे स्टारचे वगैरे, पण हे तर बघ ना, एकदम ओरिजिनल आहे सगळं स्टार वगैरे." असं ती तिला दाखवते आणि फारच खुश करते. इकडे मात्र ओवीसुद्धा खूप खुश होते. त्यानंतर आता ओवी आईला म्हणते, की "आई, देवबाप्पाची आईसुद्धा अगदी तुझ्यासारखीच आहे ना, जी मला फार रागवते." आणि असं म्हटल्यावर आता जानकी तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि इकडे ऋषिकेशला मात्र फारच हसू येते आणि ओवीसुद्धा त्याच्यासोबत खूप हसू लागते. पुढील भागात आपण बघणार आहोत, की जानकी आता ओवीला समजून सांगत असते, तो ध्रुव तारा आहे ना, त्याची जागा नेहमी फिक्स असते. तो कुठेही जात नाही. एकदम स्थिर जागा असते. त्याच्याचप्रमाणे आपण असायला हवं. कोणी कितीही आपल्याला हलवलं ना, तरी पण आपण मात्र हटायचं नाही आणि आपला आत्मविश्वास कमी करायचा नाही. उलट आपण जास्त पेटून उठायचं. इकडे मात्र आता हे ऐकून ऋषिकेशला मात्र खूप बळ मिळतं आणि तो तसाच झोपी जातो आणि त्याचबरोबर ते तिघेही झोपी जातात. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, 3 नोव्हेंबरला महा एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, की आता जानकी आणि ओवी, ऋषिकेश हे तिघं बोलत असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, "ओवी, तुझ्यासाठी मी ही स्पर्धा नक्की जिंकेल." आणि इकडे जानकी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. दुसरीकडे सामना सुरू झालेला असतो आणि सामना सुरू झालेला असताना तिथे ऐश्वर्या पोहोचते. ऐश्वर्या जानकीला म्हणते, की "घरामध्ये तर मी तुला हरवलंच आहे आणि इथे मैदानात मात्र तुझ्या नवऱ्याला माझा पैलवान हरवणार." तेव्हा मात्र आता जानकी ही पेटून उठते आणि ती म्हणते, "माझा नवरा हरणं कधीच शक्य नाही. बघ तिकडे ऐश्वर्या, त्यांच्यासोबत बायकोचं प्रेम, मुलीची माया आणि आईवडिलांचे आशीर्वाद आहे. ते हरणं कधीच शक्य नाही." आणि त्यामुळे आता ऋषिकेश ही कुस्ती जिंकतो आणि प्रचंड चिडलेला असतो. त्यामुळे आता तो वाघाप्रमाणेच ऐश्वर्याच्या अंगावर डरकाळी फोडतो आणि हे बघून मात्र ऐश्वर्या खूपच घाबरून जाते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.